जात आहोत गावी. तर मित्रांनो आता आम्ही रेडी झालो आहोत. माझी मम्मी पप्पा पुढे. तर आम्ही जात आहोत गावी म्हणजे कोकणमध्ये रत्नागिरी. तर आता देवदिवाळीला जात आहोत. 1ची ट्रेन आहे. तर आता वाजलेत 11 म्हणजे पोचू एक अर्ध्या तासात पोचू आम्ही. तर आता शिवडी स्टेशनला पोचल्यावरती आम्ही बोलतो. तर मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही शिवडी स्टेशनला. तुम्ही बघू शकता. तर आता काढली आहे ट्रेनची तिकीट. आता जी येईल त्या गाडीने जाणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता. शिवडी आले आहे. तर आता तुम्हाला भेटतो तिकडे गेल्यानंतर. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत कुर्ल्याला. आता पोचलो आहोत. तर आता थोड्याच वेळा आम्ही स्टेशन म्हणजे ही लोकल ट्रेनचं स्टेशन आहे आणि तिकडे ते गावची ट्रेन वगैरे लागतं. तर आता तिकडे जातो आम्ही. तर आहे 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. तर इथे आमच्या गावची सिच्युएशन बघा. हे पुढे पण दोघं आहे. तर मित्रांनो आम्ही फक्त तिघंच चाललो. मामा आणि माझा काका सोडायला आले. तर चालत जायचं आहे. जास्तीत जास्त 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. इकडे बघू शकतात. तर आता भेटूया. तर मित्रांनो या प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत रोडला. ज्या कुर्ला टर्मिनसच्या म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस त्या या रोडला पोचलेलो आहोत. आता स्टेशनला पण पोचू थोड्याच वेळ. तेवढून की मामाची पाठवून. तर मित्रांनो चला ना. रोडमध्ये आलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस. अरे इंजिन यासाठी लागणार. तर मित्रांनो हा बघा झेंडा. फ्लाईओव्हर के पास दिसला. तर मित्रांनो झेंडा मी तरीच म्हटलं जेव्हा पण इथे येतो तेव्हा झेंडाच बघतो पहिला. तर आता तो खांबा ना त्याच्यात त्या साईडला होता ना. खांब्याने त्याला कव्हर केलं म्हणून मला दिसला नाही. तर आता जरा ड्रिंकिंग वाले पण लोक आहेत. तर सतर्क ये देखिए
हळूहळू चालत आपण पोचलेलो आहे कुर्ला स्टेशनला. बघू शकता तुम्ही. चल ना. तो मित्रांनो आहे ना सारखं पाठी बघतो. लोकमान्य टिळक टर्मिनस. मला पहिलं लहानपणी ना मला लहानपणी वाटायचं की हे एअरपोर्ट आहे पूर्ण. आता तर आता स्टेशन गाडीत बसलो की भेटली. तर मित्रांनो बसले देवरी पोळ्या ना. तर बसलेलो आहे गाडी बघू शकतो. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. तर तुम्ही बघू शकता आता जात आहोत वरच्या ठिकाणी जात आहोत. एकदा ॲक्सिलेटरने जायचं नाही किंवा लिफ्टने जाऊया, बघूया आता. हे बघ बघू शकता तुम्ही रत्नागिरीला आलेलो आहोत. वरती जाऊन भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि लगेचच बाहेर आलो. आता चहा प्यायला जाऊ, नाही तर डायरेक्ट रिक्षा करून ट्युशन येतो. तर व्हिडिओ कसा वाटत असेल ते नक्कीच कमेंट करून सांगा. आता आलेलो आहोत आम्ही चहा प्यायला. पेलवण गुळाचा चहा. पेलवण गुळाचा चहा. तर आता माझी मम्मी हात धुवायला गेली. तर हे बघ इथे तर इकडचं चहा ना मी पहिल्यांदा, मला नाही आवडत ना चहा, म्हणून मी इकडचं पहिल्यांदाच पियालेलो. एक नंबर लागतो इकडचा. कुठे माझ्याकडे नाही तुझ्याकडे दिला नाही, माझ्याकडे नाही ना. आम्हाला इथून घरी जायला 1 तास तरी लागतो. कमीत कमीत 1 तास, नाही तर जास्तीत जास्त 1:30 वगैरे वाजतात. तर आम्ही स्पेशली इथे आलेलो देव दिवाळीसाठी. तर तुम्हाला भेटूया चहा पिऊन रिक्षामध्ये बसल्यावर. तर मित्रांनो आम्ही बसलेलो आहोत वॉइस करायला लागेल. सकाळची सूर्य देवता बघा दुकान आहे.
तुम्हाला नाही दिसणार ते पूर्ण फ्लॅश. तर मित्रांनो आम्हाला लागणार आहे 1 तास. एक तास तरी लागेल जास्तीत जास्त. मध्ये तुम्हाला भेटू. तर भाव नदी क्रॉस करत आहोत. भाव नदीच्या राईट साईडला जाणार. भाव नदीचं पाणी आहे जरासंच आहे. तर तुम्हाला दिसलंच असेल पाणी आणि सगळं. काम चालू आहे. लगेच होईल ते. लई थंडी आहे. चला. तर मित्रांनो इथे धुकं आहे ना, तुम्हाला दाखवा. भयानक धुकं आहे. सकाळच्या 5 वाजता काय तुम्ही विचार करा. बघू पूर्ण व्हाईट झालं. एवढा आहे ना काय सांगू. भयानक धुका झालेला आहे. आता घरी पोचल्यावर की तुम्हाला एकदा. तर मित्रांनो आता धुका आहे तो गेलेला आहे. पाहू शकतात. एकदम क्लिअर तर एक नॉर्मल असं वातावरण आहे. आता पोचू आपण घरी पोचू. तुम्ही तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय. तर असं मस्तपैकी वातावरण आहे. क्रॉस केलेली आहे आणि त्याच्या पुढे फक्त जास्त नाही 10-15 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. पूर्ण झालं. तर जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये करा. आता तुम्हाला भेटतो तुळसाई. तर मित्रांनो ट्रेन मध्ये तर अरे उंदरीनेच खाल्लं. ट्रेन मध्ये हा. तर मित्रांनो इथे उंदीरने बिस्किटचा पुडा पण खाल्ला.
तर मित्रांनो इथे झाला आहे लॉल बॅग फाडून उंदरांनी खाल्लेलं आहे, ते पण ट्रेन मध्ये. विचार करा, तुम्हाला दाखवतोय बघा, ते फाटलेलं आहे फुल सगळं खायचं सामान, आणि नेमकी तीच बॅग फाडली आहे. ह्या बॅगेत पण होतं खायचं, पण ती जरा राहिली अशी. तर पोचलेलो आहे घरी. कधी काढला होता तो?